नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी अगदी शिगेला पोहोचली आहे. सर्व पक्षाचे स्टार प्रचारक, प्रमुख नेते मंडळी जिथं तिथं आपल्या उमेदवाराच्या प्रचारात सभा घेत आहेत आणि मतदारांना आपल्या पक्षाची ध्येय धोरण आणि विरोधकांवर अगदी खालच्या पातळीपर्यंत जाऊन टीका टिप्पणी करत आहे. आज धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्र्याचे पुत्र, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कळंब येथे महायुतीचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचारात आणि लोहारा येथे उमरगा लोहारा मतदारसंघातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारात जाहीर सभा घेतल्या. कळंब येथे तर मोठी रॅली पण काढली. रॅलीला एवढी प्रचंड गर्दी होती की उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना एवढे लोक जमतील याची खात्री नव्हती आणि त्यामुळे ते आश्चर्यचकित पण झाले. या सभेत बोलताना इतर पक्षातून लोक आमच्यात आले आणि आमच्याच मूळ शिवसैनिकांना त्यांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केला. आमच्या पक्षानं खऱ्या आणि सच्च्या शिवसैनिकाला यावेळी उमेदवारी दिलेली असून अजित पिंगळे हे खरा कट्टर शिवसैनिक आहे, मूळचा शिवसैनिक आहे आणि म्हणून अजित पिंगळेंच्या नावासमोरील धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा असं आव्हानही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं. याच ह्याच्यात भाजपचे तुळजापूरचे उमेदवार विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचंही भाषण झालं आणि त्यांनी महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील जे पदाधिकारी आहेत ते कसे काम चुकार आहेत आणि कसे लोकांना बनवाबनवी करतात यावरही प्रकाशझोत टाकला. लोहारा येथील सभेत ही खासदार श्रीकांत शिंदे यांचा भर ज्ञानराज चौगुले हा कसा भला माणूस आहे यावर होता आणि त्यांनाच विजयी करा असंच त्यांचं होतं. याच याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक असलेले परंतु उमेदवारी न मिळालेले वटकर यांनीही भाषण केलं आणि त्यांनी माझ्या नावे मला दिलेला EB फॉर्म हा प्रवीण स्वामी यांना देऊन तेथे काहीतरी तडजोड करण्यात आली असा आरोप खासदार प्रकाश राजे निंबाळकर यांच्यावर पण केला. इकडं स्टार प्रचारक असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी काल धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातील उमेदवार कैलास घाडगे पाटील यांच्यासाठी कसबे तडवळे, बार्शीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्यासाठी पांगरी कारी आणि माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांच्यासाठी मानेगाव येथे जाहीर सभा घेतल्या. या सभामधून त्यांनी आपणाला प्रथम खासदार होताना आपण मोदींच्या ह्याच्यामुळे खासदार झालो असं सारखं विरोधक म्हणत होते. म्हणून मी ज्यावेळेस आमच्या पक्षाची जनसंवाद यात्रा औसा येथे झाली त्यावेळेस व्यासपीठावर पक्षप्रमुखासमोर मी सांगितलं होतं की मी गेल्या वेळीपेक्षा एक अधिक मत घेऊन त्या गेल्या वेळीच्या मताधिक्यापेक्षा एक मत अधिक घेऊन मी विजयी होणार हे निश्चित. आणि नेमकं तसंच झालं. माझ्या त्या मतदार बांधवांनी मला तब्बल 3,29,000 मताधिक्यानं विजयी केलं. महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्यानं विजयी होणारा दुसऱ्या क्रमांकाचा खासदार होतो. म्हणून जे म्हणत होते की मोदींमुळे आम्ही झालो, पण मोदींचा राजकारणात जन्म होण्यापूर्वी ते राष्ट्रीय राजकारणात येण्यापूर्वी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवाजी बापू कांबळे,
आणि कल्पना नरहिरे यांच्या रूपानं बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खासदार झालेले होते हे ते लोक विसरले होते। याचबरोबर काल परवा आमच्यामुळं शिवसेनेत त्या एकत्र शिवसेनेत दाखल झालेले आता सांगतात की बेरोजगार झालेल्या आमदाराला मी खासदार केलं, पण मी ज्यावेळेस 2009 ला आमदार झालो त्यावेळी हे माढा तालुक्यातल्या त्यांच्या गावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य तरी होते का? हे तुम्ही माढे तालुक्यात माढा विधानसभेच्या मतदारसंघातील जनतेनं मला सांगावं आणि मग त्यांनी करावं। ते ज्यावेळेस 2019च्या लोकसभा निवडणुकीत माझ्या बरोबर होते, त्यांनी माझा प्रचार केला। त्यावेळेस परांडा, भूम, वाशी या विधानसभा मतदारसंघातून मी 20,000 मताचं मला मताधिक्य मिळालं होतं। आणि आता ज्यावेळेस तानाजीराव सावंत माझ्या विरोधात होते त्यावेळेस त्याच विधानसभा मतदारसंघातून मला 81,000 एवढं मताधिक्य मिळालं आहे। त्यामुळं खरं काय त्याचं आत्मचिंतन प्राध्यापक असलेल्या तानाजीराव सावंत यांनी करावं आणि मग उचलली जीभ की टाळ्याला लावणं सुरू करावं असंही त्यांनी तानाजी सावंतांना झोडपून काढलं। असो, आता दिवसेंदिवस प्रचार वेग घेत आहे। आज तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील कौंड, पाडळी, अक्काबाई या इथंही खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्या कॉर्नर सभा, तेथील महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार धीरज आप्पासाहेब पाटील यांच्यासाठी झाल्या होत्या। एकंदरीत जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघ प्रचारानं वेग घेतला असून याचबरोबर महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात हीच स्थिती आहे। आज तुर्तास एवढंच, धन्यवाद।